दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाज शाकिर मुल्ला. पहिला चेंडू या ठिकाणी दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू शॉट ऑफ लेंथ होता. या चेंडूवर जर पाहिलं तर YBCC वेवूर ऑर्गनायझर टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचे ड्रॉ टाकण्यात येत आहेत. जे कॅप्टन असतील ते इकडे या ड्रॉ टाकण्यात येत आहेत. थँक्यू व्हेरी मच. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा लेग साईडचा चेंडू होता. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू. त्याचमुळे पंचांनी येथे दर्शवलाय की वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावेनी मी म्हणेन सुरुवात केली आज पास्तळ संघाने. खरोखरच पहिला चेंडू पुन्हा एकदा आपण यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. गलीमध्ये आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल्स होताना डिक्लेअर झोन आहे तिथे मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स घेतले जाईल. सिंगलने केली सुरुवात तर दर्शनने देखील बॅटिंग करत असताना आपण पाहतोय एक घातक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तर दुसऱ्या बाजूला शाकिर मुल्ला. यावेळेस बॅटची एज ओहो परंतु आपण पाहतोय कॅच होता. मी म्हणेन कॅरी करणं गरजेचं होतं परंतु शेफला ते समजलं नाही. चेंडू हवेत होता आणि चेंडूकडे पाहत उभा होता परंतु इथे झेल जर घेतला असता तर एक कुठेतरी फलंदाज बाद झाला असता असं मी म्हणेन. नक्कीच धोका टळलाय मी म्हणेन चिंटूचा. थँक्स देखील म्हटलं असेल चिंटूने सेफला याला. तो पुढचा चेंडू षटकातील आपण पाहतोय आतापर्यंतचा चौथा चेंडू. थोडासा वाईट हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट लाईनच्या खूप बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला त्याचमुळे वाईट दर्शवलंय. शाकिर मुल्ल्याला आपण पाहतोय नेहमीच जर पाहिलं तर फर्स्ट ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने हाताळत असतो. दबाव टाकण्याचं काम पहिल्याच करण्याचा काम या ठिकाणी शाकिर मुल्ला करत असतो. हेच मात्र करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढले चेंडूला सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 5 धावा. होमसाई स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं प्रेक्षेपण परंतु मी खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचं देखील कौतुक करीन. ज्या पद्धतीने आज लाईव्ह टुर्नामेंट जरी असली तरी परंतु दोडी पूजामधील सर्व जे प्रेक्षक वर्ग आहेत ते आतुरतेने या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपल्या डोळ्यांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी इथे उपस्थित होत असतात आणि सर्वांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळाला. अतिरिक्त धावेने धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा. एकदा आपण पाहतोय स्कोर कार्ड वाढत असताना फटका फसलाय. इथून जर पाहिलं तर खराब फटका पाहायला मिळाला चिंटूच्या बॅट मधून. सिक्स शॉट खेळायचा होता परंतु बॅटची एज लागली आणि त्यानंतर बॉक्स विकेटच्या रूपाने पहिला गडी बाद होतोय. जाऊया मॅच कडे. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. जर पाहिलं तर SSC पास्तळ संघ ज्या पद्धतीने आज उतरलाय मैदानाच्या आतमध्ये पहिला विकेट नक्कीच गमावलाय परंतु धावसंख्या देखील पाहतोय आपण 6 धावा. 6 चेंडूचा खेळ झाला. इथून जर पाहिलं तर सैफ आलाय गोलंदाजी मार्कवर. आणखीन एक चांगला गोलंदाज तारापूर संघाकडे जर विचार केला तर लेग कटर गोलंदाज आहे त्याच्यामुळे जर पाहिलं तर थोडंसं प्रेशराईज केलं जात आहे समोरच्या संघाला. इथून आपण पाहतोय पहिला चेंडू जर पाहिला तर हा खराब चेंडू होता आणि देखील आपण पाहिलं तर दर्शनने हा चेंडू सोडून दिला. खराब चेंडू होता त्याला छेडछाड केलं नाही. 1+1 2 धावा मिळतील. दुहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 8 धावा. रुपेश एक आणखीन चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. पास्तळ गाव ज्याची ओळख आपण पाहतोय अंडर बॉक्स क्रिकेट ओव्हर बॉक्स क्रिकेट असो खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग त्याच्या आपण पाहतोय. आज फलंदाज जर पाहिलं तर थोडासा टांगला घेत होतो. या ठिकाणी जर पाहिलं तर लेट कट करण्याचा प्रयत्न केला. डिक्लेअर झोन कडे चेंडूला पाठवला. सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर आणखीन एकने वाढेल. स्कोर कार्ड 9 धावा. याही चेंडूवर जर पाहिलं तर नोचा कॉल होता आणि नोच्या कॉलवर जर पाहिलं तर 1+1 2 धावा येतील. थोडस विचारात नक्कीच पडतायत. या ठिकाणी जर पाहिलं तर शाखरची देखील टीम मीटिंग झाले. ज्या पद्धतीने आपण पाहतोय चेंडू व्यवस्थितरित्या पिचिंग होत नाहीये आणि त्याचमुळे जर पाहिलं तर शॉर्ट मीटिंग घेतली गेली. धावसंख्या वाढेल स्कोर कार्डवर. 11 धावा आतापर्यंत पाहतोय. सिंगल घेण्याचा प्रयत्न आधीच मनामध्ये तय करून ठेवला होता. सिंगल घेईन. सिंगलने धावसंख्या 1 ने वाढेल. 12 धावा झालेत आतापर्यंत.
सुनील जर पाहिले तर दोनच चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण थोडस खराब गोलंदाजी केली गेली आणि त्याचाच फायदा उचललाय आतापर्यंत या दोन चेंडूमध्ये. पुन्हा एकदा दर्शन करत याही वेळेस ते चित्र आपल्याला पाहायला मिळते. खराब खराब गोलंदाजी थोडीशी लेग कटर करण्याचा प्रयत्न होत आहेत, परंतु चेंडू जो आहे तो लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. याच मैदानावर जर पाहिलं तर आणखीन एक टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल 7-8 मार्च 2026 रोजी. पुन्हा एकदा तीच थरार आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मोठा गडी बाद होईल. दर्शन करत बॅक टू द डगआउटला होताना आपल्याला पाहायला मिळेल. तिथे नक्कीच गडी बाद झालाय दुसरा आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा. नक्कीच एक स्पर्धा आपण पाहतोय. वंदनीय इंदूर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा धोडीपूजा सरावली बोईसर. वर्ष जर पाहिलं तर हे 4थं वर्ष आहे आणि 4थ्या वर्षामध्ये 7 आणि 8 मार्च रोजी या देश स्पर्धेची आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. प्रथम पारितोषिक आपण पाहतोय 25,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 15, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे 4,000 रुपये. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर लाईव्ह स्पर्धा आणि ठिकाण आहे आनंद दिघे साहेब क्रीडांगण धोडीपूजा, म्हणजेच हेच मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. ही आयोजन खूप चांगलं आहे. गत वर्षीप्रमाणे हे देखील आयोजन आपल्याला पाहायला मिळेल आणि ही स्पर्धा आपण नक्कीच अनुभवूया. त्यासाठी तयारीत राहूया. धन्यवाद. इथून जर पाहिलं तर बाद झालेत आणखीन एक फलंदाज मनीष संघाचा कर्णधार आल्या आल्या जर पाहिलं तर शून्याचा चष्मा घालून पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज करण आलाय. इथून जर पाहिलं तर थोडस बॅकफुटला जाताना SSC पासळ संघ आपल्याला पाहायला मिळालाय. या आधीच्या पहिल्या मॅच मध्ये काय दमदार सुरुवात केली होती, दमदार फलंदाजी केली होती आणि इथून जर पाहिलं तर थोडस बॅकफुटला आहे. पुन्हा एकदा सिंगल रन्स घेतलाय. सिंगलने धावफलक धावसंख्या होईल स्कोर कार्डवर आतापर्यंत 14 धावा. चांगली मॅच पाहायला मिळते. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत तारापूर कलंदर टीम. सेफचा हा चेंडू इथून जर पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक मोठा झटका लागेल SSC पासळ संघाला. रुपेश गरत बॅक टू द डगआउटला जाताना आता मात्र पूर्ण खेळामध्ये जर पाहिलं तर थोडीशी नाराजी व्यक्त झाले. एक चांगला खेळाडू ज्या पद्धतीने बाद होतो नक्कीच नाराज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तेच इथे मात्र चित्र पाहायला मिळालं. इथून मात्र तारापूर कलंदरचा जोश वाढलेला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने कामगिरी केली, थोडीशी खराब गोलंदाजी केली होती सोहिल यांनी पहिल्याच 2 चेंडूमध्ये जर पाहिलं तर एक्स्ट्राच रन्स हाताळले होते, परंतु त्यानंतर कमबॅकिंग केलं. कमबॅकिंग इतकं चांगलं होतं की दोन्हीही भावाची जोडी आणि त्यातनं कॅप्टन कर्णधाराची जोडी मैदानाच्या बाहेर जाताना. नेक्स्ट मॅच मुरबा आणि वडकुण महालक्ष्मी बी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये जे 3 पॅनल A पॅनल, B पॅनल, C पॅनल, ज्यामध्ये आपण पाहतोय येणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल यश फाउंडेशन मुरबे वडकुण महालक्ष्मी बी संघ आणि त्यानंतर GNCC A आणि पॅराडाईज. सी पॅनल मध्ये आपण पाहणार आहोत राजेश 11 TTS चिंचणी, युवा टायगर, गेम चेंजर मनोहर आणि वानगाव जय श्री राम. यात संघामधील आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. सर्व संघांनी एक उपस्थित राहून या ठिकाणी आपण पाहतोय ज्या पद्धतीने स्पर्धा आज रंगली जाते. आणखीन एक झटका लागतोय मी म्हणेन पासळ संघाला. आज जर पाहिलं तर अगदी विकेटची लाईन लागली असं मी म्हणेन. पासळ संघ ज्या पद्धतीने खचलेला आहे, परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर शुभम सारखा एक चांगला फलंदाज अजूनही नॉनस्ट्राईक एंडवर आहे. त्याला साथ देणारा फलंदाज हवा आहे. इथून जर पाहिलं तर नवीन फलंदाज यज्ञेश आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं तर यज्ञेश देखील बाद झालाय. आतापर्यंत धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावलेली आहे ती म्हणजे 14 या आकड्यावर आणि विकेटचा जर विचार केला तर 6 गडी आपण पाहतोय बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून थोडीशी खचलेल्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल की काय पासळ संघ, पण तो शुभम आहे. जोपर्यंत शुभम राऊत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे, स्ट्राईकवर
जाणं खूप गरजेचं असेल. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा यावेळेस सिंगल काढून दिलंय शुभमला. स्ट्राईकवर आणणं खूप गरजेचं होतं आणि तेच काम केलंय. इथून जर पाहिलं तर शुभमने अजूनही सांभाळून फलंदाजी केली आणि चांगली फलंदाजी जर दर्शवली तर एक चांगला स्कोर नक्कीच ठेवू शकतायत. जो विचार केला होता कर्णधारांनी तारापूर संघाच्या की आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, ज्यामध्ये आपण पाहतोय 28 ते 30 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, तोच आतापर्यंतचा मार्ग त्यांचा खूप चांगला राहिलाय. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. चांगलं फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टॅपचा फटका, परंतु इथून हा फटका पूर्ण होणार नाहीये. डॉट आलाय आणि डॉटने टेन्शन वाढेल मी म्हणेन एसएससी पासळ संघाचे. याही वेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता ऑफसाईड रिजनला पॉइंट क्षेत्रामध्ये, परंतु पुन्हा एकदा चेंडू चुकला जातोय. डॉट चेंडू येतोय आणि डॉटने धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली जाईल, ती म्हणजेच 15 या आकड्यावर. जाऊया ऋतिक कडे आणि पुन्हा देऊया डीजेला संधी. मातोश्री थँक्यू. बुरबा टीम आणि वडकुण महालक्ष्मी बी. टॉस साठी पाठवा दोन्ही टीमचे कॅप्टन. इथून जर पाहिलं तर शेवटचे षटक घेऊन फरदीन आलाय. पहिला चेंडू कलात्मक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आज तारापूरचा संघ ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, चांगल्या फॉर्म मध्ये आपण पाहतोय, ज्या पद्धतीने गोलंदाजी केलीय त्यांनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर इथून इथून हे करणेच गरजेचं होतं. ह्या रन्स येणं खूप गरजेचं होत्या. त्या म्हणजेच एसएससी पासळ संघाला आणि 3 रन्स आले. चौकार आले. चौकाराची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 19 धाबा. चांगला फटका पाहायला मिळाला. कुठेतरी थोडस खराब क्षेत्ररक्षण झालं. अज्जू होता त्या ठिकाणी. अज्जूने प्रयत्न तर केले होते, परंतु चेंडू ज्या पद्धतीने निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. गरज होती. इथून जर पाहिलं तर ओमकार चांगली बॅटिंग दर्शवतोय. चांगला फटका त्यांनी दर्शवला. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय नोचा कॉल होता, परंतु समोरच्या दिशेने फरदीन या चेंडूला अडवतोय. स्वतः फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला अडवून घेतलंय. रन्स इथून मिळणार नाही, परंतु नोच्या रन्स या ठिकाणी काउंट केली जाईल. सिंगल, आणखीन एक सिंगलचा प्रयत्न आहे. सिंगल रन्स आलंय आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा झाल्यात. चांगली आतापर्यंतची जी प्लॅनिंग राहिली तारापूर संघाची कमीत कमी धावामध्ये रोखण्याचं, ते कुठेतरी यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथून आणखीन एक फटका पाहायला मिळतोय. चांगला फटका समोरच्या दिशेने शुभमच्या बॅट मधून येतोय. चौकार 4. कडक प्रहार केलाय शुभमने देखील. इथून राहिलं तर जिम्मेदारी आहे आणि जिम्मेदारीचं ओझं त्याने घेतलेलं आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अजूनही षटकातील जर पाहिलं तर एकंदरीत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके जर आले तर पासळ संघासाठी एक चांगली तप्पाईट पाहायला मिळेल, ज्या पद्धतीने आपण पाहतोय. पुन्हा एकदा कडक प्रहार. मी म्हटलं होतं शुभम आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतंय. गॅप मध्ये काढलाय हा चेंडू. आता मात्र टीम मिटिंग घेण्यासाठी भाग पडलाय. ज्या पद्धतीने 2 चेंडूवर 2 चौकार मारलेत शुभम राऊतने. चांगली बॅटिंग दर्शवले. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतील 29 धाबा. शेवटचा अजूनही चेंडू शिल्लक आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर इथून शुभमने चालना दिली आपल्या संघाला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा येतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. 29 धावा झाल्यात. यावेळेस आणखीन एक नोचा कॉल आहे, परंतु इथून आपण पाहतोय कुठली रन्स नाहीये. एक्स्ट्राच्या रूपाने जो नोचा कॉल आहे त्या नोच्या कॉलवर आणखीन एक रन्स मिळेल. 30 धावा झाल्यात. 30 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचे चेंडू. याही वेळेस कडक प्रहार. शुभम राऊतच्या बॅट मधून आणखीन एक फटका येतोय. चौकार 4 धावा. 33 धावा 34 धावा झाले स्कोर कार्ड वरती आणि जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. चांगली बॅटिंग दर्शवली शुभमने. जी गरज होती ती गरज पूर्ण करून दिली. इथून जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा टॉस केला जाईल 2 संघादरम्यान. या दोन्ही संघाचे कर्णधार एका बाजूला आपण पाहणार आहोत यश फाउंडेशन
संघर्ष मुरबे संघ आणि दुसऱ्या बाजूला वडकुंड महालक्ष्मी बी संघ, दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. येस टॉस केला जाईल. अमित डॉक्टर यांना मी विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल, जिथे एक बाजूला यश फाउंडेशन मुरबे संघ संघर्ष ज्यांच्या नावामध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी देवीचा आशीर्वाद घेऊन वडकुंड महालक्ष्मी बी संघाचा कॅप्टन इकडे आलेला आहे. टॉस करूया. डॉक्टर साहेबांनी त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. थोडा बाजूला. कॉल वडकुंड. थँक्यू डीजे मास्टर. वडकुंड टीव्हीचा कॉल. टेल आणि टेल. टॉस विन केलाय. काय घेणार? प्रथमतः क्षेत्ररक्षण घेणं. कसं वाटलं इकडे आल्यानंतर या मैदानाबद्दल, या स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणणार? आमची ही पहिली टुर्नामेंट आहे इकडे, कारण की आम्ही जास्त टाकत नाही, कारण की पीडी मध्ये जास्त प्रॅक्टिस होत नाही. दुसरे शाळेत जातात, कॉलेज जातात, म्हणून एंट्री होत नाही. पण कसं ना कसं करून आज एंट्री टाकली म्हणजे टाकली. ते आहे की इकडे आयोजन चांगलं असते म्हणून. यस, या आयोजनासाठी तुम्ही ही प्रवेश केलेला आहे. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? ग्राउंड तर 40-45 चेस आहे, पण आम्ही 35 वर थांबण्याचा प्रयत्न करू. बेस्ट लक देतोय तुमच्या टीमला जिथे टॉस विन केलाय. कृपा संघाकडे जाऊ. इन्फॉर्म संघ आहे, स्पर्धा गाजवतोय. काय म्हणणार या स्पर्धेबद्दल? सरपंच चषक जिथे आपल्याला पाहायला मिळते, दरवर्षी ऑर्गनाईज केलं जातं. या स्पर्धेमध्ये तुम्ही कुठपर्यंत मजल मारले आतापर्यंत? मदत नाही मारले प्रयत्न. या वर्षी अपेक्षा आहे, कारण फॉर्म मध्ये आहेत. मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवल्यात तुम्ही. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? धावा आम्ही प्रयत्न करू जास्त. पूर्ण टीम आहे की काही प्लेअर नाही मिळेल? गुरु आणि हार्दिक. बेस्ट लक देतोय तुमच्या टीमला. जाऊया आपण टॉस बॉक्स मधून न्यूज. टॉस विन केलाय वडकुंड बी संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. ओर टू कॉम्बॉक्स. सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहतोय. एका बाजूला सोहिल आहे, दुसऱ्या बाजूला अच्चू, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये खूप चांगली खेळली होती, चांगली बॅटिंग दर्शवली होती आणि ओपनिंग जोडीनेच मॅच जिंकून दिली होती. परंतु आता नवीन संघ आहे, पासळचा संघ, ज्या संघाने जर पाहिलं तर शेवटच्या मुवमेंट मध्ये आपण पाहिलं चांगली धावसंख्या बनवले, एक चांगला टार्गेट दिलाय. धावसंख्या जर पाहिली तर इथून आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूमध्ये एकच धाव आतापर्यंत रुपेश गरत याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गुडघ्याला वाकवलंय. यावेळेस फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडस तालमेल बसलं नाही. मी म्हणेन चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. धावसंख्या आणखीन 1ने वाढेल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 2 धावा. इथून जर पाहिलं तर विकेट घेणं खूप गरजेचं आहे. जर तारापूर कलंदर संघाचं जर विकेट्स आले तर मात्र पुन्हा एकदा चान्स बनेल या ठिकाणी मॅच मध्ये. परंतु पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी होईल रुपेश गरत याची. याही वेळेस समोरच्या दिशेने कडक प्रहार केलाय, चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी विचार केला जाईल शाकीर मुल्लाचं, कारण शाकीर ओपनिंग मध्ये फलंदाज आहे आणि ओपनिंग मध्ये फलंदाज असताना आज जर पाहिलं तर वन डाऊन मध्ये तयारीत असेल, कारण की 2 फलंदाज अच्चू आणि साहिल, ज्या पद्धतीने आपण पाहतोय जबरदस्त जबरदस्त फलंदाजी. 2 चेंडूवर 2 चौकार. धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत पोहोचवले 10 धावा. काय कमालीची बॅटिंग सोहिल आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना इन्फॉर्म फलंदाज आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर शाकीर मुल्ला देखील वन डाऊन मध्ये येताना पाहायला मिळेल, कारण की कधी असं पाहिलं नव्हतं आपण चित्र की शाकीरला ओपनिंग मध्ये नसेल. आज मात्र आपण पाहतोय, कारण की मुवमेंट असतात, ज्या मुवमेंट मध्ये चाललं असते, गेम चालवणं खूप गरजेचं आहे, जिकडे खूप महत्वाचं आहे. आणि त्याचसाठी इथे मात्र पुन्हा एकदा प्रयत्न केले जाईल. इथून जर पाहिलं तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तिसऱ्या पंचांची मागणी केली आणि चुला आहे थोडासा धोका. बघूया काय घडलंय काय बिघडलंय. जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे. थँक्यू. मिलिंदजी राऊत साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. थँक्यू डीजे मास्टर. मिलिंदजी राऊत साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. कॅमेरामॅन कॅमेरा फिरवा आमच्या मुख्य व्यासपीठावर.
भरत साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जाईल. अगदी मोठं व्यक्तिमत्व धोडीपूजा गावातलं आपण पाहू शकतात. धोडीपूजा भागातलं जिथे मिलिंदजी राऊत साहेबांचं स्वागत केलं जातं मुख्य व्यासपीठावर. आगतम स्वागतम सुस्वागतम. येस सर्व टीमला विनंती आहे जेव्हा टॉस करण्यासाठी आपण येत आहेत आपण येताना सोबत प्रवेश फी देखील घेऊन या. प्रवेश फी टॉस झाल्यानंतर जमा करायचे आयोजक टीमकडे ते लक्षात घ्या. फलंदाज सेफ आहे आपण पाहतोय ज्या पद्धतीने इशारा आला पंचांचा आपण पाहतोय अच्चू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वर यावेळेस कडक प्रहार जीवनदान दिलंय परंतु यावेळेस आणखीन एक प्रहार चांगला होता ऑन साइड रिजनला आपण पाहतोय जिथे दर्शन करत होता परंतु त्याच्याही गॅप मधून चेंडूला खेळून काढला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार जाईल चौकारांची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 14 धावा. तिथून आपण पाहतोय आणखीन एक सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ज्या पद्धतीने आपण पाहतोय ऑनसाइड रिजनला खूप चांगल्या पद्धतीने अज्जूने देखील खेळून काढलाय. दोन्ही फलंदाज इन्फॉर्म आहेत त्यामुळे जर पाहिलं तर प्रेशर नाहीये संघावर आणि संघ देखील खुश आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे तारापूर कलंदर. इथून जर पाहिलं तर खूप मेहनत करावी लागेल SSC पास्तळ संघाला. सिंगल पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न केलाय. जाणीव आहे अधूनमधून मोठे पटके येतात सिंगल रन्स म्हणजेच चालना मिळते ज्या पद्धतीने क्रिकेटचं जर पाहिलं तर सिंगल डबल एक लाईफ लाईन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. याही वेळेस बॅटची एज आणि अज्जू बॅक टू द डगआउटला जाईल. गडी बाद होतोय पहिला गडी बाद होईल तारापूर कलंदर संघाचा. धावसंख्या स्थिरावली जाईल ती म्हणजेच 16 या आकड्यावर. थँक्यू. चांगली बॅटिंग दर्शवली अज्जू यांनी. 2 सिंगल एक चौकारच्या माध्यमातून 6 धाबा त्यांनी बनवल्या. इथून जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शाकीर मुल्ला आलाय. एक चांगला फलंदाज नेहमीच आपण पाहतोय तारापूर संघाने त्याची ओळख करून दिली. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शाकीर एक शांत स्वभावाचा कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे त्यांनी सिंगल रन्स काढून स्ट्राईक मात्र सैफला दिले. सोईल सॉरी आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडूला स्वीप केलाय. चेंडूवर जर पाहिलं तर त्या ठिकाणी दर्शन करत चांगली फिल्डिंग करतोय. रन्स जर पाहिले तर स्कोर कार्ड आतापर्यंत सिंगलने 18 धाबा जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या अखेरीस 18 धाबा स्कोर कार्डवर. अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 17 धाबांची आवश्यकता म्हणजे ज्या पद्धतीने 2 ओव्हरमध्ये तुम्ही रन्स काढले त्याच पद्धतीने तुम्हाला 2 ओव्हरमध्ये अजूनही रन्स काढायचे आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पास्तळ संघाकडे गोलंदाज नवीन गोलंदाज येईल. गोलंदाजी ट्रॅकवर ओमकारला आणलंय. तुम्ही जर पाहिलं तर हे 2 षटक खूप महत्वाचे असतील ज्यामध्ये रन्स वाचवणं खूप गरजेचं आहे. प्रयत्न तर असतील कारण की ही क्वालिफाय मॅच असेल ज्या पद्धतीने आपण पाहतोय टॉप 8 मध्ये जाण्यासाठी नेहमीच प्रयत्न असतो प्रत्येक संघाचा. इथून जर पाहिलं तरी 2 संघामधून कोणता संघ टॉप 8 मध्ये जाईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका होता. इथून जर पाहिलं तर शाकीरला माघारी परतावा लागेल. सॅक्रिफाईस करतोय विकेट. रन्स नव्हता मात्र इथून आपण पाहतोय रन्स घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे फसले गेले असं मी म्हणेन. शाकीर मुल्ला बॅक टू द डगआउट आउट. थँक्यू. ओमकारने आल्या मात्र आपण पाहतोय चांगलं चेंडू टाकून माघारी परतवलंय एक फलंदाजाला चांगला फलंदाजाला. शैबू आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ओहो इथून आपण पाहतोय बॅटची एज होती. हा विकेट खूप महत्वाचा होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर आपण पाहतोय यज्ञेश होता. यज्ञेशला जर पाहिलं तर ही ड्राईव्ह मारली असती हा झेल पकडला असता तर आणखीन एक सफलता मोठी सफलता मिळाली असती. परंतु पाहतोय आपण सर आणि तर क्रिकेटमध्ये नाहीये. आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि कुठेतरी थोडीशी चुकी घडते मी म्हणेन कारण की बॅच एज लागली होती परंतु क्विकली फिल्डिंग तिथे देखील कठीण असते थोडीशी.
याही वेळेस आपण पाहतोय कट केलाय, चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चांगला फटका पाहायला मिळाला. कार थोडासा नाराज असेल ज्या पद्धतीने आपण पाहतोय सॉईलच्या बॅट मधून शैबूने हा फटका खेळला, चांगला फटका पाहायला मिळाला शैबूच्या बॅट मधून चौकार येताना. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर थोडंसं क्षेत्ररक्षण फेरबदल केले जाते. साईड रिजनला आपण पाहतोय चिट्टू आहे, त्यानंतर रुपेश गरत आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आज फिल्डिंग सजवलंय, ऑन साईड रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत, ऑफ साईड रिजनला 4. यावेळेस आपण पाहतोय चेंडू हलक्या हाताने काउंट काढलाय डिक्लेअर झोन कडे, जिथे रन्स मिळेल सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 24 धाबा. 24 धाबा झालेत. तुम्ही जर पाहिलं तर षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत, म्हणजे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 मध्ये धाबा बनवायच्या आहेत अजूनही. 11 धाबा, 8 मध्ये 11. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न रुपेश गरत त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण करताय, कुठली रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय, 7 चेंडू आणि आता मात्र 11 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू आहे. ओमकारने देखील खूप चांगली गोलंदाजी केली मिळणे. यावेळेस बॅटने गॅप शोधलाय, चेंडू पोहोचवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. चांगला फटका पाहायला मिळाला सोईलच्या बॅट मधून. इथून जर पाहिलं तर धावसंख्या 4 ने वाढेल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 28 धाबा. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये 7 ची आवश्यकता. थँक्यू. इथून जर पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी दर्शन गरत आलाय, एक्सपिरियन्स गोलंदाज आहे आणि ह्या 7 धावा त्यांना रोखवायच्या आहेत. इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स मिळते. सिंगलने जर पाहिले तर धावसंख्या 1 ने वाढेल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 29 धावा. 5 चेंडू आणि अजूनही जर पाहिलं तर 6 ची आवश्यकता. 5 मध्ये 6. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. चांगली फलंदाजी दर्शवली आतापर्यंत सोहिल, आणि या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक कडक प्रहार, चांगला फटका. इनफॉर्म बॅट्समन सोहिलने या चेंडूवर देखील चौकार हासिल केला आणि चौकारांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड आता मात्र जाऊन पोहोचतोय एकंदरीत 33 रन्स. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 2 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू मध्ये 2 धावा. इथून थोडस फेरबदल करतील क्षेत्ररक्षणामध्ये, थोडस पुढे आणलं गेलंय. रन्स मात्र वाचवायचे आहेत, यासाठी प्रयत्न असेल. 2 ची आवश्यकता असताना मॅच एज लागते. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, सिंगल रन्स मिळेल. 3 चेंडू आणि 3 मध्ये अजूनही एका धावेची आवश्यकता आहे. विकेट जर गमावला नाही तरीही संघ आपण पाहतो या ठिकाणी तारापूर कलंदर विकेटच्या जोरावर जिंकू शकतोय, परंतु विकेट न गमावल्यास. पण बाकी स्कोर लेवल झालंय. एका धावेची आवश्यकता आहे. अजूनही जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. विकेट न गमावता जरी ही मॅच आपण पाहतोय रन्स, परंतु चौकार मारून या ठिकाणी जर पाहिलं तर मॅच संपवले मी म्हणेन. आणि टॉप 8 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तारापूर कलंदर संघ. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही मॅच जर पाहिले तर तारापूर कलंदर संघासाठी अगदी इझिली डन करण्यासारखे आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी केली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर